डिसेंबरमध्ये समृद्धी महामार्ग पूर्ण खुला तर इगतपुरी ते भिवंडी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात। मंत्री दादा भुसेंची माहिती। सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच एसटी मोठ्या फायद्यात। जुलै महिन्यात कमावला तब्बल 2 कोटींचा नफा। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या महिलांना मोठा दिलासा। आता 31 ऑगस्ट नंतरही करता येणार अर्ज। कुठल्याही अंतिम मुदतीशिवाय फॉर्म भरणं सुरू राहणार असल्याची आदिती तटकरे यांची माहिती। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं ससून बाहेरील दादा गायकवाड यांचं उपोषण अखेर मागे। यल्लाप्पा जाधव यांच्यावर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा। सरकारनं सर्वांना पगार सुरू केला, हे बंद करा अन्यथा पुढची पिढी आळशी होईल। जालन्याच्या चिमुकल्या भुऱ्याचा सरकारला सल्ला। भुऱ्याच्या भाषणाची सर्वत्र चर्चा। छत्रपती संभाजीनगरात तरुणाचा स्टंट। राष्ट्रीय महामार्गावर हात सोडून वेगानं दुचाकी चालवणाऱ्या तरुणामुळे अपघाताची भीती। धाराशिवमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट असं चित्र असल्याची चर्चा। जिल्ह्यात भाजपच्या जागा लढवू संताजी चालुक्य यांचं वक्तव्य। तर मूळ जागांवरील दावा सोडणार नाही तानाजी सावंत यांनी ठणकावून सांगितलं। बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील मैदानात। अमरावतीत कडूंच्या निवासस्थानी स्नेहभोजन निमित्त घेणार भेट। मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या 5 वर्षांत मोठी संधी। 75,000 नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याची मोदींची घोषणा। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजावरती निर्बंध। विसर्जन मिरवणुकीत आता पोलिसांचा असणार वॉच। एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात एसटीने घेतला पेट। साताऱ्याजवळील पुणे बंगळुरू महामार्गावरील घटना। दुचाकी चालकाचा होरपळून मृत्यू। मुंबई विमानतळावर 1.25 कोटीचं सोनं जप्त। सीमा शुल्क विभागाची कारवाई। 3घांना अटक। भूस्खलनाने हादरलेल्या वायनाडमध्ये 24 तासात अतिवृष्टीचा इशारा। हवामानशास्त्र विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत आणि श्रीलंकन सैन्याची एकत्र योग साधना। श्रीलंकेच्या आर्मी ट्रेनिंग स्कूलमधील खास दृश्य।